पालक पनीर आपण बऱ्याचदा करतो, बऱ्याचदा हॉटेलमध्ये खातो. पण आज पालक पनीरची जी रेसिपी मी दाखवणार आहे, त्याकरता विकतचं पनीर अजिबात आणायची गरज नाही. घरी शिल्लक राहिलेल्या दुधापासून ही वेगळी अशी पालक पनीरची रेसिपी तुम्ही करू शकता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर बऱ्याचदा घरातलं दूध जे आहे ते शिल्लक राहिलेलं असतं आणि मग फ्रीजमध्ये थोडं-थोडं करत बरंचसं दूध साठतं. याच दुधापासून आपण हे पनीर करतोय, तर साधारणपणे हे 1 लिटर दूध या ठिकाणी झालेलं आहे. जर शिल्लक राहिलेलं दूध नसेल, तुम्हाला ताज्या दुधापासून पनीर करायचं असेल, तर तसं करू शकता. दूध जे आहे ते गरम करायला ठेवलं, दुधाला उकळी यायला लागली, की याच्यामध्ये काही मसाले आपण घालणार आहोत. तर याच्यामध्ये काय आहे, तर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आहे, चिली फ्लेक्स आहेत, तसेच इटालियन मिक्स्ड हर्ब्स आहेत, जे आपण पिझ्झा किंवा पास्तामध्ये घालतो ते. हे सगळं दुधामध्ये घातलं आणि एकदा असं छान हलवून घ्या. दुधाला चांगली उकळी आली, की याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत, जेणेकरून दूध जे ते फाटायला सुरुवात होते. लिंबू पिळून घेताना लिंबाच्या बिया किंवा लिंबाचे जे कण आहेत, ते याच्यामध्ये पडणार नाही याची काळजी घ्या किंवा लिंबाचा रस तुम्ही गाळूनसुद्धा घालू शकता. थोडा थोडा करून लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि मग याला एकसारखं हलवत राहा. जोपर्यंत हे दूध फाटायला सुरुवात होत नाही, तोपर्यंत लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे. हे बघा दूध फाटून हे असं पाणी वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप जास्तही लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा नाही. दूध फाटायला सुरुवात झाली की थांबवायचं आणि मग याला एकसारखं ढवळत राहा. आपोआप दूध आणि पाणी जे येते असं पूर्णपणे वेगळं होतं. चाळणीवर हा असा सुती कपडा ठेवला आहे. याच्यामध्ये हे असं पूर्णपणे गाळून घ्यायचं. आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालून दूध जे ते फाडून घेतलं त्याच्यामुळं याला आत्ता आंबटपणा बराचसा असतो. तर काय करायचं 2 ते 3 वेळा थंड पाण्याने हे जे पनीर आहे ते असं छान धुवून घ्यायचं म्हणजे मग जो लिंबाचा आंबटपणा आहे तो कमी होतो. वाहत्या पाण्याखाली नळाखाली धरून सुद्धा हे तुम्ही धुवून घेऊ शकता. हे बघा हे 2 वेळा पाण्याने असं धुवून घेतलंय. मग हे असं घट्ट पिळून घ्या जेणेकरून यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल. जरी हे 2-3 वेळा घट्ट पिळून घेतलं तरी सुद्धा याच्यामध्ये बरंचसं पाणी असतं. त्याच्यामुळं पाणी पूर्णपणे निघून जाण्यासाठी काय करायचं एखादी जड वस्तू याच्यावर ठेवायची आहे. तर या ठिकाणी मी हा असा छोटासा खलबत्ता किंवा खलबत्त्याचा जो दगड असतो तो ठेवू शकता. साधारण अर्धा पाऊण तास हे असंच ठेवून द्यायचं. पनीर तयार होतंय तोपर्यंत आपण ग्रेव्हीकडे वळूयात. या ठिकाणी अर्धी जुडी पालक मी घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून घेतला आणि मग पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय. पाण्याला चांगली उकळी आली की पालकाची पानं याच्यामध्ये घालायची. पालक फक्त थोडासा मऊ होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटात पालक जो आहे तो लगेच मऊ व्हायला लागतो. आणि मग लगेच हे पाण्यातून निथळून बाजूला काढायचं आणि एकदा थंड पाण्याने धुवून घ्या म्हणजे मग पालक खूप जास्तही मऊ शिजत नाही. कारण पालक जर का जास्त शिजला तर ग्रेव्हीचा रंग तितकासा छान असा हिरवा येत नाही. आता हा जो पालक आहे तो मिक्सरच्या भांड्यात काढला आणि याची अशी प्युरी करून घेतली आहे. तर या ठिकाणी आपली पालकाची जी पेस्ट आहे भाजीसाठी ती तयार झाली. आता दुसरं अजून एक वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तर त्याकरता मिक्सरच्या भांड्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो काढला. पालकची ग्रेव्ही करतोय, रंग हिरवा असणार आहे त्याच्यामुळं टोमॅटो खूप जास्त लाल भडक असण्याची गरज नाही. याच्यामध्ये 5-6 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातला. तसेच 7 ते 8 काजू पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते 15 मिनिटांसाठी. हे भिजवलेले काजू याच्यामध्ये घातले आणि हे असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. गरज पडली तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घाला. पण लक्षात ठेवा ही जी पेस्ट आहे ती अगदी बारीक अशी असली पाहिजे. याच्यामध्ये काजूचे कण अजिबात राहता कामा नयेत. तर अशा प्रकारे आपले दोन्ही वाटण तयार झालेले आहेत. हे बघा साधारण अर्धा तासानंतर हे जे पनीर आहे ते असं छान घट्ट असं झालं. यातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी कमी असं झालं आहे. जर याच्या वड्या पाडल्या तर छान वड्या होतील. पण आपण काय करणार आहोत तर याचे छोटे छोटे गुलाबजामुनप्रमाणे गोळे करून घ्यायचे. तर हे प्लेटमध्ये काढायचं आणि एकदा छान याला मळून घ्यायचं आणि मग गोल गोल आकारात याचे असे गोळे करून घेतले. जर तुम्हाला याच्यामध्ये कुठलेही मसाले नको असतील म्हणजे चिली फ्लेक्स किंवा कोथिंबीर, मिक्स्ड हर्ब्स नको असतील तर नुसतं प्लेन पनीर देखील तुम्ही करू शकता. हे बघा याप्रमाणे 9 ते 10 बॉल्स या पनीरचे असे झालेले आहेत. छान असं दाबून वळून घ्या. त्यानंतर आप्पे पात्रामध्ये साजूक तूप गरम करायला ठेवलं आहे. तूप चांगलं तापलं की पनीरचे याच्यामध्ये बॉल्स ठेवून सगळ्या बाजूंनी असं छान खरपूस भाजून घ्यायचं. याला फारसा वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटात छान असे खरपूस भाजले जातात. सगळ्या बाजूंनी असं पलटून भाजून घ्या आणि मग हे बाजूला काढले. आता ग्रेव्हीसाठी कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम केलं.
तेलामध्ये फक्त छोटासा दालचिनीचा तुकडा, अगदी मोजून 2 लवंग आणि स्टारफूलची 1 पाकळी एवढेच खडे मसाले घालायचे आहेत. कारण हे मसाले सहज बाजूला करता येतात आणि याची जी चव आहे ती पालकासोबत खूप छान जमून अशी येते. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला. कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे मोठे-मोठे असे तुकडे घातले, की जे बाजूला करता येतील. कांदा छान गुलाबीसर परतला, की याच्यामध्ये हळद, लाल तिखट. आता इथे लाल तिखट जे ते रंगाला नाही तर चवीला छान झणझणीत असेल असं तिखट वापरायचं. त्यानंतर 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली. सगळं एकदा परतून घेतलं, की पहिल्यांदा याच्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी आहे ती घालायची आहे. आता तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. हे बघा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक 5 मिनिटं याला परतून घेतलं. याला असं तेल सुटायला लागलं, की मग सगळ्यात शेवटी जी पालकची प्युरी आपण केली होती ती घालायची. आता पालकची प्युरी घातल्यानंतर खूप जास्त याला शिजवायचं नाही आहे. सगळं असं छान मिक्स करून घ्या. गरजेनुसार थोडं पाणी वाढवलं, खूप जास्तही पातळ करायचं नाही आहे. चवीनुसार मीठ घातलं. लक्षात ठेवा पालकाला मीठ जे ते अगदी कमी लागतं, त्याच्यामुळं नेहमीच्या भाज्यांपेक्षा कमी मीठ या ठिकाणी वापरायचं आहे. एखादा चमचा बटर किंवा साजूक तूप घालायचं. सगळ्यात शेवटी जर का तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती घालू शकता किंवा नाही घातली तरीसुद्धा चालेल. फक्त एक उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घेतलं, की आपली पालकची जी ग्रेव्ही आहे ती तयार झाली. आता जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हा सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पनीरचे जे बॉल्स आहेत ते सोडायचे. हे बघा अगदी छान हिरवीगार अशी पालकाची ग्रेव्ही झालेली आहे. चवीलाही अतिशय छान लागते. कमी मसाले आणि पौष्टिक अशी ही ग्रेव्ही आहे. पनीरचे याप्रमाणे बॉल्स करून घेतल्यामुळं लहान मुलंसुद्धा काहीतरी वेगळं आहे म्हणून आवडीनं खातात. शिवाय जर का दूध याप्रमाणे उरलं असेल तर शिल्लक दुधापासूनच ही जी पनीरची रेसिपी आहे ती घरच्या घरी अगदी सहजपणे तयार तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.